Hello dear students, welcome to all of you in 9th standard. In 9th standard, we have to learn mathematics part 2nd. It is a part of mathematics. There is two papers are there, that is paper number 1 or part 1 and part 2. Okay, so today we have to start part 2nd. In that part 2nd, first lesson is basic concept in geometry. Okay, so first one in introduction, we have to first understand the meaning of geometry. Introduction. Let's see. The word geometry itself suggests the origin of the subject. It is generated from the Greek words. Actually geometry हा जो काय वर्ड्स आहे तो ग्रीक वर्ड्स पासून जनरेट केलाय. त्यामध्ये फर्स्ट वन इज जिओ. जिओ मीन्स अर्थ अँड मेट्रिया दॅट इज मेजरिंग. ओके, दॅट इज जिओ प्लस मेट्रिया. सो लेट्स सी इन कंबाइन. इट कॅन बी guess that the subject must have evolved from the need of measuring the earth, that is land. आता अर्थला दुसरा वर्ड काय असतो? लँड. म्हणजे थोडक्यात जर कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर जिओमेट्री म्हणजे लँडचं मेजरमेंट करणे. आता लँडचं मेजरमेंट म्हणजे फक्त लँडचं मेजरमेंट येणार नाही. आपले लँडवर ज्या काही गोष्टी आहेत त्याचं पण आपण बाय युजिंग जिओमेट्री आपण मेजरमेंट करू शकतो. ओके, लेट्स सी. नेक्स्ट पॉइंट इज बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. तर ॲक्च्युली काही बेसिक कन्सेप्ट आहेत जिओमेट्रीमध्ये. त्यामध्ये फर्स्ट वन इज इम्पॉर्टंट इज पॉइंट, सेकंड वन इज लाईन अँड थर्ड वन इज प्लेन. आता पॉइंट, लाईन आणि प्लेन हे वर्ड्स किंवा या ज्या काही फिगर आहेत ते आपण ऑलरेडी यूज केले, पण त्याची एक्झॅक्टली डेफिनेशन नाही दिलेली. म्हणजे त्याच्या संदर्भात काय दिले बघा आपल्याला, वी डू नॉट डिफाईन नंबर. आता आपण ॲक्च्युली नंबरचे जसं डेफिनेशन नाही आपल्याला, म्हणजे फ्रॉम सिनियर के जी टू ज्युनियर के जी ऑल्सो आपण नंबर्स लर्न करतो, पण एक्झॅक्टली त्याची डेफिनेशन आपण कुठेच नाही लर्न केलेली आणि त्याची डेफिनेशनही नाही. त्याचप्रमाणे सिमिलरली वी डू नॉट डिफाईन अ पॉइंट, लाईन अँड प्लेन ऑल्सो. म्हणजे पॉइंटची पण डेफिनेशन आपल्याला माहीत नाही किंवा डिफाईन करू शकत नाही, लाईनची पण नाही ॲज वेल ॲज प्लेनचे नाही, पण आपण ते सिम्बॉल यूज केलेत. म्हणजे पॉइंट यूज केलाय, लाईन यूज केले, ॲज वेल ॲज प्लेन पण केले. ओके, सो दीज आर सम बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. लाईन अँड प्लेन्स आर सेट ऑफ पॉइंट्स. आता लाईन अँड प्लेन्स आर सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे ॲक्च्युली जिओमेट्रीमधली तुम्ही कोणतीही फिगर घ्या, ती पॉइंटचा सेट असते. ओके, ते प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी येते, पण इट इज अ सेट ऑफ पॉइंट्स. लेट्स सी. लाईन म्हणजेच काय, आपल्याला स्ट्रेट लाईन घ्यायचा, फक्त ते शॉर्ट मध्ये आपण काय घेतो, लाईन. लेट्स सी नेक्स्ट पॉइंट, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. आता ऍक्च्युली हे दोन पॉइंट्स एकत्र आहेत. त्यामधला फर्स्ट पॉइंट इज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, ते पण बघायचं. पण त्याच्यासाठी आपण समोर एक बोर्डवर किंवा स्क्रीनवर जी फिगर दिसते त्याचा यूज करायचा आहे. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर पहिला ही तुम्हाला दिसते एक सिंगल लाईन दिसते बघा, ही पूर्ण लाईन. arrow means they are infinite from this side also and this one also. Okay, and there are some points are there. This one dotted are points, we take as a points. And also there are some letters, that is A, B, C, O, D and E. Okay, so on. And also there is one zero on the right side. Zero, there are positive numbers, that is 1, 2, 3, 4, 5 up to so on. Okay, and on the left side -1, -2, -3, -4, -5 up to so on, that is there are negative numbers. Okay, so there is, let's see the what is meant by coordinates. Let's see. The point D on the number line denotes the number D. म्हणजे थोडक्यात काय, हा जो काय पॉइंट D आहे तो 1 ला डिनोट करतो. सो दॅट्स वाय द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज 1. आता हे लिहायचं कसं, सो इट इज सेड दॅट 1 is the coordinates of point D. Okay, in short, coordinate of point D is 1. Okay, similarly, coordinate of point A is -5, coordinate of point B is -3, coordinate of point C is -2. आता -1 ला इथं पॉइंटच नाही, त्यामुळे आपण तो घेऊ शकत नाही. सो coordinate of point O is 0, coordinate of point E is equal to 3. ओके, सो इट इज सिम्पल. जो पॉइंट डिनोट करतो तोच पॉइंट म्हणजे त्याचा कोऑर्डिनेट.
ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे डिस्टन्स. आता डिस्टन्स मीन कोणत्याही दोन गोष्टींमधील डिस्टन्स. आता इथं आपल्याला पॉईंट्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सपोज आपल्याला डी आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपण 6 किंवा 7 स्टँडर्डला असं यूज करत होतो बघा. इथे हे काउंट करत होतो म्हणजे 1 2 असं. त्यासाठी काय बघा, द पॉइंट ई इज 2 युनिट अवे फ्रॉम पॉइंट डी. आता हा जो काय पॉइंट ई आहे तो डी पासून किती युनिट अवे आहे तर 2 युनिट अवे. ओके, सिम्पली it means the distance between point D and E is 2. आता हे कसं फाइंड आउट करायचं आहे? So we can find the distance between two points on a number line by counting numbers of unit. म्हणजे ऍक्च्युली यामधले पॉइंट्स आपण फाइंड आउट करायचे. आता थोडक्यात ए आणि बी मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर बघा 1 and this one 2. ओके, बी आणि सी मधलं डिस्टन्स किती येणार 1 ओनली. सी आणि ओ मधलं किती डिस्टन्स येणार बघा दिस वन 1 and 2. आता थोडंसं लार्ज घेऊ. ए आणि ओ मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर काय करायचं, आता तुम्ही इकडून काउंट करा किंवा इकडून काउंट करा, काही फरक पडत नाही. लेट्स सी 1 2 3 4 and 5 म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए अँड ओ इज 5 युनिट. ओके, सो आता ऍक्च्युली दरवेळी आपण नंबर लाईन देतीलच असं नाही, तर त्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्यामध्ये काय दिले बघा, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स. म्हणजे कोणत्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर पहिला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे त्याचे कोऑर्डिनेट्स. ओके, अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर. म्हणजेच काय करायचं आहे, लार्जर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. देयर इज ओनली सिंपल सबट्रॅक्शन इज देयर. Let's see for DE. Okay, so you know that coordinate of D is 1, coordinate of E is 3. So काय करायचं आपल्याला larger minus smaller. Okay, so the coordinate of point D and E are 1 and 3 respectively. 3 is greater than 1. So therefore distance between points E and D is equal to greater minus smaller, that is 3 minus 1, that is equal to 2. ओके, आता दरवेळी आपण हे डिस्टन्स बिटवीन पॉइंट ई अँड डी इतकं मोठं लिहित बसायची काही गरज नाही. तर त्याच्यासाठी काय सांगितले बघा, द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ई अँड डी इज डिनोटेड ॲज इन शॉर्ट डी ऑफ ई डी. ओके, आता डी फॉर डिस्टन्स. ओके, बिटवीन ई अँड डी इतकं शॉर्टमध्ये आपल्याला हे लिहायचं आहे. ओके, आता डिस्टन्स म्हणजेच काय ऍक्च्युली दिस इज द सेम ॲज लेंथ ई डी. म्हणजे ऍक्च्युली दोन पॉइंट मधलं जे डिस्टन्स असतं ते त्या सेगमेंटची लेंथ असते. दॅट इज द लेंथ ऑफ सेगमेंट ED. ओके, सो सिम्पली पुन्हा तेच दिले बघा, डिस्टन्स ED इज इक्वल टू 3 minus 1 इज इक्वल टू 2. ओके, त्याचप्रमाणे पुढं दॅट इज लेंथ ऑफ ED इज इक्वल टू 2. आता सेम ॲज, आता तुम्हाला कन्फ्युजन होणार की E पहिला घ्यायचं का D पहिला घ्यायचं. तर ऍक्च्युली तसं काही नाही, तुम्ही कोणताही पॉइंट फर्स्ट घेऊ शकता. दॅट इज डिस्टन्स ED is equal to length of ED is equal to 2, that is or similarly distance DE is also 2. म्हणजे डिस्टन्स ED चं पण डिस्टन्स 2 येणार as well as डिस्टन्स DE चं पण डिस्टन्स किती येणार आहे 2 येणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला तो म्हणजे बिटवीननेस. ओके, आता बिटवीननेस म्हणजे जर मराठीमध्ये मीनिंग माहित काढायचं असेल तर च्या दरम्यान. ओके, म्हणजे कोणत्याही दोन गोष्टीच्या मध्ये. आता इथं आपल्याला बघायचं आहे बिटवीननेस ऑफ 3 पॉइंट्स. आता बिटवीननेस कुठे यूज करायचा तर बघू, आपल्याला बिटवीननेस आपल्याला यूज करायचा आहे कोलिनियर पॉइंट्स मध्ये. आता ऍक्च्युली कोलिनियर पॉइंट्स म्हणजेच काय, इफ पॉइंट्स आर ऑन अ सेम लाईन, म्हणजे एका सेम लाईनवर असेल, स्ट्रेट लाईनवर असेल तर ते पॉइंट्स का असणार आहे कोलिनियर असणार आहेत. हे आपल्याला कोलिनियरची डेफिनेशन आपल्याला ऑलरेडी माहित आहे. ओके, पण देअर आर, आता सपोज व्हेन वी टेक 3 पॉइंट्स दॅट इज P Q and R, देअर आर 3 पॉइंट्स. मग तर त्यांचा बिटवीननेस फाइंड आउट करण्यासाठी किंवा तिथे 3 पॉसिबिलिटी येणार आहेत. त्यामध्ये पहिली पॉसिबिलिटी आहे बघा, पॉइंट Q इज बिटवीन P and R. म्हणजे पॉइंट Q हा P आणि R च्या मध्ये असेल, पण तो कधी, तर त्याच्यासाठी एक कंडिशन दिली. ती कंडिशन म्हणजे काय बघा, डिस्टन्स PQ आहे, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR या दोन्हीचा डिस्टन्सची ऍडिशन जर केली, ती जर PR इतके असेल तर ते काय असणार आहे, पॉइंट Q इज बिटवीन P and R. फॉर एक्झाम्पल समजून चालू, सपोज हे 2 डिस्टन्स PQ किती आहे 2, डिस्टन्स QR किती आहे 3. ओके,
मग PQ आणि PR चे ऍडिशन जर 2 + 3 5 येत असेल आणि PR चे पण डिस्टन्स 5 असेल तर ते काय पॉइंट्स असणार आहेत कोलिनियर किंवा बिटवीन येणार आहेत एकमेकांच्या. ओके, ते शॉर्ट मध्ये कसं लिहायचं बघा, द बिटवीननेस इज शोन ॲज P', Q', R. आता इथं बघा ना, समजून घ्या. जो पॉइंट बिटवीन आहे तो पॉइंट इथं मध्ये घेतलाय बघा Q. ओके, आणि जे पॉइंट एंडला आहे दॅट इज P आणि R एंडला घेतलेत बघा, दॅट इज पॉइंट Q इज बिटवीन P अँड R. जसं आता Q बिटवीनला घेतला त्यानंतर एक पॉइंट घेऊ आपण R घेऊ, 3 मधला एक कोणताही मध्ये घ्यायचा, दॅट इज पॉइंट R इज बिटवीन P अँड Q. लेट्स सी, इफ डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ, म्हणजेच हे लहान याच्यानंतर डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ इज इक्वल टू डिस्टन्स PQ असेल, then it is said that point R is between P and Q, that is the distance between shown as P dash R dash Q. याचा मीनिंग काय होतो, पॉइंट R is between P and Q. आता between म्हणजे सेंटर नाही. ओके, and नेक्स्ट कंडिशन दॅट इज लास्ट कंडिशन, दॅट इज पॉइंट P मध्ये घ्यायचं आपल्याला, दॅट इज पॉइंट P इज बिटवीन R and Q. लेट्स सी, इफ डिस्टन्स RP plus distance PQ is equal to distance RQ, then it is said that point P is between R and Q. The betweenness is shown as R dash P dash Q. ओके, म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये आपण 3 ते 4 पॉइंट लर्न केले. त्यामध्ये पहिला पॉइंट होता जिओमेट्रीचा मीनिंग, दॅट इज जिओ प्लस मेट्रिया. ओके, जिओ मीन्स अर्थ अँड मेट्रिया मीन्स मेजरमेंट. त्यानंतर पॉइंट, लाईन, प्लेन याची डेफिनेशन आपल्याला एक्झॅक्टली सांगता येत नाही. त्यानंतर जो मेन पॉइंट बघितला त्यामध्ये कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड देन डिस्टन्स. आता कोऑर्डिनेट मीन्स जो पॉइंट डिनोट करतो तो नंबर लाईनवरचा, म्हणजे तो त्याचा कोऑर्डिनेट. आणि डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके, अँड नेक्स्ट पॉइंट बघितला तो बिटवीननेस. बिटवीननेस मध्ये काय सांगितलं, 3 पॉइंट्स कन्सिडर करायचे, ते कधी कोलिनियर असतील ते सांगितलं बघा, फर्स्ट कंडिशन, सेकंड अँड थर्ड. सो या लेक्चरमध्ये आपण हे पॉइंट्स बघितले. आता या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण जे टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिले ते आपल्याला काय करायचंय, लर्न करायचंय. मग त्यानंतर प्रॅक्टिस सेट, म्हणजे आपला सिक्वेन्स कसा असेल, थेरी पार्ट, सॉल्व एक्झाम्पल अँड देन प्रॅक्टिस सेट. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही करताना काय करायचं, ही जी काय स्लाइड तुम्हाला पेजमध्ये फुल मोबाईलच्या स्क्रीनमध्ये दिसते ते तितका स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही लिहू शकता, किंवा जर बाय चान्स जर PDF फाईल जर मिळाली तर मी तुम्हाला सेंड करेन. थँक्यू.